नमस्कार मंडळी, मी श्रीकांत देवल, गोष्ट गावाकडची म्हणजे एस फॉर श्रीकांत देवल. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे. त्या रेसिपीचं नाव आहे करवंदांचं लोणचं. तर आता आपण बघूया कसं करायचं ते. इथे मी पातेलं गरम करत ठेवलं आहे. आता त्याच्यामध्ये मी पाणी टाकणार आहे. आणि ही पहा, ही करवंद आहेत, लहान मोठी करवंद आहेत. ती मी आता या पाण्यात टाकणार आहे, म्हणजे ती वाफवून शिजून येतील, जेणेकरून त्याच्यातला जो चिकटपणा आहे तो कमी होईल. आधी पहिली ती करवंद आताच्या सीझनमध्ये सहज उपलब्ध होतात. आमच्याकडे ही जंगलात झाडांना आलेली होती करवंदांच्या जाळीला. त्यातली मला दिसली, तुम्ही तसं ते घेऊन आलो. म्हटलं आज एक रेसिपी आपण करून बघूया कशी वाटते. मी 2-3 वेळा मी करून बघितली, पण मी त्याचा व्हिडिओ बनवला नव्हता. तो आता मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ करून दाखवतो. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. स्वच्छ चांगली धुवून घ्यायची, जेणेकरून त्याचा जो चिकाळपणा आहे तो आपल्याला हाताला लागणार नाही. आणि जर हाताला काढायच्या वेळेला तुम्हाला सांगून ठेवतो, जर काढायच्या वेळेला हाताला चीक लागतो काढून झाल्यावरती, तर तो कसा जाणार, तर घरी आल्यावरती आपण सर्वप्रथम खोबरेल तेल हाताला चोळायचं आणि त्याच्यावरती राखाडी घासायची, आणि मग नंतर 5-10 मिनिटांनी ते हात आपले धुवून घ्यायचे. त्याने तो चिकटपणा त्याचा कमी होईल. तर आता मी हे शिजायला लावलेलं आहे, तर शिजल्यावरती 5-10 मिनिटांनी आपण परत बघू. तोपर्यंत आपण ह्याच्यात मीठ घेऊया. चवीप्रमाणे थोडंसं मीठ आपण आता त्याच्यात टाकणार आहोत जरासं. नंतर आपल्याला ते टाकायला लागेलच. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, आता हे शिजवू देत ते चांगले. तोपर्यंत आपण साहित्य बघू. इथे हळद आहे आणि राई जिरा आहे, लाल मसाला आहे, मीठ आणि चवीनुसार साखर, बस एवढंच लागतं ह्याला. तर आपण आता बघूया. शिजल्यावरती आपण परत येऊ, तोपर्यंत ब्रेक घेऊया. करवंद शिजून तयार आहेत, ते आपण आता बघू. हे बघा, करवंद ही शिजलेली आहेत, अशी दिसतात शिजल्यावरती. हे बघा, मगाशी मी तुम्हाला दाखवायला विसरलो, थोडंसं आपल्याला याच्यात फोडणीसाठी तेल लागणार आहे. तर आपण आता सर्वप्रथम तेल आपण टाकूया. साधारण एवढ्या ह्याच्यासाठी 2 चमचे तेल आपल्याला बास होईल. तर त्याच्यामध्ये आता आपण तेल तापलं असेल तर आपण त्याच्यामध्ये राई जिरं टाकू. राई जिरं तडतडल्यावर त्याच्यात आपण हळद टाकूया. थोडासा वरून मसाला टाकू, जेणेकरून त्याला कलर येईल. आणि ही आपण त्याच्यात करवंद टाकूया आणि चांगलं ढवळून घेऊया. आपण याच्यात मीठ टाकूया. तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता. थोडासा मसाला ॲड करू त्याच्यात.
चांगलं ढवळून घेऊया. आता याच्यामध्ये आपण साखर टाकू. जरा करवंद आंबट असतात, मग ते जरा साखर टाकल्यावर जरा लोणचं आपलं आंबट होईल. हे तुमचं लोणचं 4 दिवस टिकू शकतं फ्रीजमध्ये जर तुम्ही ठेवलं तर. काढून 5 मिनटं गॅसवर ठेवू तर आपलं लोणचं तयार होईल. चव बघूया आपण कसं झालंय त्याची. आपण आता चव बघूया कसं झालंय ते. खूप छान झालंय, आंबट गोड असं झालंय. हे तुम्ही लोणचं पोळी म्हणजे चपाती, भाकरी, घावणे याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता. तर मंडळी, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का? आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील. आणि ती बेल आयकॉन आहे ती घंटा जोरात दाबा, त्यामुळे माझे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. एकीकडे माझं खाणं चालू आहे, मला राहवत नाही आहे, तुम्हाला असा आवाज येत असेल. तर मग आजचा व्हिडिओ आवडला ना, मला तुमच्या आवडल्याचे मला रिस्पॉन्स येत आहेत. काही माझे सबस्क्रायबर आहेत ते मला वाटेत भेटतात आणि मला विचारतात की तुमचे व्हिडिओ खूप छान असतात, थोडक्यात आहेत पण खूप छान आहेत. तर त्याच जे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी खूप थँक्स की ते माझे व्हिडिओ बघतायत, त्यामुळे मला करायला उत्सुकता येते. तर मग मंडळी, बाय बाय. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नमस्कार. गणपती बाप्पा मोरया.